नमस्कार मित्रांनो, भाऊबीजेच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा। घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मात्र जानकी आणि घरातील सर्वजण आजीला विचारत असतात की आजी सांगा, काहीतरी आता ऐश्वर्याने तुम्हाला काहीतरी विचारलं असेल, तुमचं काहीतरी बोलणं झालंच असेल। आजी आता रागाने म्हणते की तू सारखा सारखा मला हा प्रश्न का विचारतेस, म्हणजे नक्की तुला काय वाटतं की तुझा माझ्यावर संशय आहे की ती फाईल मीच ऐश्वर्याला नेऊन दिली असावी, म्हणजे तुला नेमकं ती फाईल मीच चोरलेली आहे असं म्हणायचं आहे का। म्हणून आजी लगेच आता जोरजोराने सुमित्रा करत येते, लवकर बाहेर ये बरं। म्हणून आता आजी खूप आरडा ओरड करते आणि सुमित्रा आणि नाना आता बाहेर येतात। तेव्हा आता बाहेर आल्यानंतर आजी लगेच सुमित्राच्या हाताला धरते आणि म्हणते की बघ ही काय माझ्यावर आरोप करते। आणि तेवढ्यात आता माया सुद्धा बाहेर येते, तर सुमित्रा विचारते की अगं आई काय झालं, तू का मला अगदी हका मारतेस। आता लताबाई सुद्धा बाहेर आलेली असते, तर आजी म्हणते की अगं सुमित्रा बघ बघ तुझी ही सोन जानकी मला काय म्हणते। जानकी मात्र स्वतः घराचे पेपर त्या माणसाला देऊन आली आणि माझ्यावर आरोप करते आणि मला विचारते की मी फाईल बदलली म्हणून। त्यावर त्या जानकी आजीला समजावते की हे बघा आजी एक मिनिट, तुम्ही असं काही अगदी झालेले नाही। आणि हे बघा आई, फक्त मी आजीला इतकंच विचारलं की तुम्हाला ऐश्वर्याचा फोन आला होता का, कारण ऐश्वर्याचा काही भरोसा नाही, गोड बोलून ती आजीकडून सगळं काही काढून घेऊ शकते। मी त्यांना फक्त एवढंच विचारत होते की ऐश्वर्याने फाईल बद्दल तुम्हाला काही विचारले होते का आणि फाईल बद्दल तुम्हाला काही माहिती आहे का। तर आता आजी लगेच म्हणते की हो अगं मग तेच तू आरोप करते माझ्यावर। ऐश्वर्या मात्र या घराची वाट लावून निघून गेली आणि वर माझ्यावर आरोप करतात, मला विचारतात की त्या ऐश्वर्याला फोन केला का, तिला फाईल नेऊन दिली का, म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की माझ्या आणि ऐश्वर्याचं साटलोट आहे म्हणून। आणि मला एक गोष्ट सांग की फाईल कोणी दिली, ह्या जानकीनेच ना, आणि खापर मात्र कोणावर फोडतेस तर माझ्यावर, म्हणजे हे पग स्वतः चुका करायच्या आणि दोष मात्र मला द्यायचा। आता मात्र आजी रडण्याचं नाटक सुरू करते। त्यावर आता ऋषिकेश लगेच आजीला म्हणतो की आजी एक मिनिट, जानकीने काय चूक केली बरं। तेव्हा आता आजी म्हणते की काय चूक केली, म्हणजे हे पग आपल्या आईच्या प्रेमापोटी मात्र तिने सगळी प्रॉपर्टी त्या माणसाच्या हवाली करून दिली। तर तेव्हा मात्र आता हे ऐकल्यानंतर आता लताबाई यांना धक्का बसतो, कारण आजी आता उलटे सुलटे आरोप मात्र जानकीवर करायला सुरुवात करते। आजी लगेच आता लताबाईकडे बोट दाखवते आणि म्हणते की ही कुठली बाई, आणि ती आपल्या घरात आली आणि आता जानकीला ती तिची आई म्हणते, आणि तुम्ही लोकांनी लगेच तिच्यावर विश्वास ठेवला आणि स्वतःच्या आईला वाचवण्यासाठी हिने सगळी काही प्रॉपर्टी विकून टाकली। तर त्यावर आता अवंतिकाला राग येतो। अवंतिका म्हणते की आजी अहो काही कसं बोलतात ओ, तू जानकी वाहिनी कधी असं नाही करणार। तेव्हा आजी आता अवंतिकाला सुद्धा म्हणते की वकिलीन बाई जरा तुम्ही सुद्धा गप्प राहा, तुम्ही सुद्धा आता ह्या जानकीच्या प्रेमापोटीच हे सगळं तिच्याकडून बोलतात, सगळेजण मात्र आंधळे झालेले आहेत। तर परंतु तुमच्या सगळ्यांच्या नजरेआड ह्या जानकीने काय केलं हे तुम्हाला माहिती आहे का, म्हणून आता आजी ही जानकीवरच आरोप करायला सुरुवात करते। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की आई नेमकं काय झालं हे तू मला नीट सांगशील का। तेव्हा आता आजी रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की बघ अगं हा तुझा लाडका सारंग आहे, तर तो मला हात धरून यांच्यासमोर घेऊन आला आणि मी आरोपी आहे असे समजून मला सगळ्यांच्या समोर उभं केलं आणि सगळेजण मला प्रश्न विचारत होते, फोन केला का, फाईल तुम्ही तिला नेऊन दिली का। मग सुमित्रा तूच मला सांग की मी असं काही करेल का, माझ्या मुलीचा संसार मी रस्त्यावर आणेल का, अगं सांग ना मी इतकी वाईट आहे का, सांग सुमित्रा अगं सांग बरं तू, या जानकीच्या आईसारखी मी इतकी वाईट आहे का। आता असं म्हटल्यानंतर जानकीला आणखीन धक्का बसतो। आता मात्र आजी बोलण्यात अगदी जानकीच्या आईला सुद्धा टोमणे मारायला काही कमी करत नसते। तेव्हा मात्र आता जानकीला राग येतो। जानकी लगेच म्हणते की आजी बास करा, या सगळ्यामध्ये माझ्या आईची काय चूक आहे, तुम्ही तिच्यावर का सारखे सारखे आरोप करतात आणि माझ्या आईबद्दल अपशब्द केले आणि तिच्याबद्दल काही अपमान केला तर ते मला नाही आवडणार। तेव्हा मात्र आता लगेच आजी म्हणते की हे बघ मग माझ्याबद्दल आता इतकं वाईट साईड बोलते, अगदी माझ्यावर आरोप करते आणि म्हणजे मला या घरामध्ये ऐश्वर्याला मी मदत करते हे सुद्धा मात्र तू दाखवते, ते तुला पटतं का। तेव्हा मात्र आता तू त्या गोष्टीचा विचार केलास का, आणि सुमित्रा समोर रडण्याचं नाटक करते, हात जोडते आणि म्हणते की सुमित्रा अगं मी तुझी जन्मदाती आई आहे, मग त्यांना काही सांग की मी काही चुकले का, आणि जर काही मी चुकले असं वाटत असेल तर माझा गळा तू दाब। आता आजी मात्र जोराने आता सुमित्राचे हात धरते आणि आपला गळा मात्र अगदी जोरातच दाबते। सुमित्रा आता अगदी हिसक्याने आपले हात मागे घेते आणि जोरात आईवर ओरडते की आई सोड, अगं काय करतेस तू हे सर्व। तेव्हा आता आजी रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की काय करू ते मला सांग बरं, एकतर माझ्यावर हे सगळेजण आरोप करतात आणि माझ्या पोटची मुलगी गप्प राहते, ती माझ्याबद्दल माझी बाजू घेऊन काही करत नाही, मग मी या घरामध्ये का राहू, मला जगून तरी काय करायचं आहे, आणि स्वतःच्या हातानेच ती तोंडामध्ये मारून घेते। तेव्हा मात्र आता सुमित्रा तिचे हात धरते
आणि म्हणते की अगं आई तू काय करतेस, पुरे कर आता. आता जानकीला सुद्धा राग येतो, वाईट वाटतं. जानकी म्हणते की आजी पुरे करा आता, काही आकांत तांडव करतात ना तो बास करा आता. आणि तुम्हाला माहिती आहे की मी तुम्हाला अशा पद्धतीने नव्हतं विचारले. तेव्हा आता जानकी ही सुमित्राला म्हणते की आई हे बघा. तेव्हा मात्र आता सुमित्राला सुद्धा राग येतो. सुमित्रा आता अगदी रागाने जानकी समोर येते आणि जानकीला जाब विचारते. जानकी तू का असं केलंस, काय गरज होती तुला ही सर्व आईला विचारण्याची, आणि तू पेपर्सबद्दल का आईला विचारत होती. अगं आमच्या कोकणातील जे घर होतं तेव्हा त्याचा व्यवहार झाला होता, तर अंगठा नेमकं कुठे लावायचं हे सुद्धा आईला माहिती नव्हतं. तूच मला सांग की ती कसे पेपर्स बदलणार बरं. अगं चूक मात्र तू केलीस आणि आळ मात्र तू माझ्या आईवर घेतेस. तेव्हा आता जानकी म्हणते की आई ते मी, तर सुमित्रा म्हणते की काय ते, अगं तू असे कसे पेपर्स दिलेस, तर त्या माणसाला खोटे पेपर्स द्यायचे होते आणि तू तर त्या माणसाला खरे पेपर्स देऊन आली. तेव्हा आता जानकी म्हणते की आई हे बघा मी त्यांना खोटेच पेपर दिलेला आहे. तेव्हा सुमित्रा आता जानकीवर सुद्धा आरोप करायला सुरुवात करते आणि हे बघ जानकी तू जर त्यांना खोटे पेपर दिले असते तर ती माणसं आज आपल्या दारापर्यंत आली असती का. तेव्हा आता नाना सुद्धा सुमित्राला समजायला जातात, परंतु सुमित्रा नानांना सुद्धा बोलून देत नाही आणि तुम्ही शांतच राहा असं म्हणते. आणि नानांना सुद्धा म्हणते की हे बघा चूक ती चूक असते, जानकीने खूप मोठी चूक केलेली आहे, मग तुम्ही तिला पाठीशी घालणार का, या सगळ्याचा तुम्ही तिला जाब नाही विचारणार का. तेव्हा आता ऋषिकेश सुद्धा सुमित्राला समजावतो की हे बघ आई तू ऐकून घे, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. तर सुमित्रा म्हणते की नाही ऋषिकेश गैरसमज नाही, तर जानकीने हे सर्व चुकून केलेलं आहे किंवा हे सर्व मुद्दाम केलेलं आहे. तर तेव्हा मात्र आता सर्वांना सुमित्राच्या बोलण्याचा धक्का बसतो. तर नाना म्हणतात की सुमित्रा अगं तू हे सर्व काय बोलते. तेव्हा सुमित्रा म्हणते की जे काही बोलते ते एकदम योग्य बोलते. मला तर असं वाटतं की जानकी नक्की आपल्यापासून काहीतरी लपवते आणि कदाचित मात्र त्या माणसाने तिला हे सुद्धा सांगितलं असेल की आम्हाला खरे पेपर दे म्हणून, आम्ही तुझ्या आईला सोडतो म्हणून तिने आपल्याशी खोटं वागून हे सर्व केलं असेल आणि खरे पेपर्स मात्र त्या माणसाला नेऊन दिले असेल. आता मात्र सुमित्रा सुद्धा बदललेली असते. सुमित्राचं हे रूप आता बघून आता जानकीला तर खूप मोठा धक्का बसतो आणि लताबाईला सुद्धा. आणि आजीला मात्र हेच हवं असतं, कारण आजीने केलेली चूक मात्र आता जानकीवर त्याचे आरोप होत असतात. आता कुणालाच आता सुमित्राचं म्हणणं पटत नाही, पण तरी सुद्धा आता सगळ्यांना सुमित्राचा राग येतो. त्यावर त्या जानकीच्या डोळ्यात चटकन पाणी येतं. जानकी म्हणते की आई तुम्ही असं का बोलतात, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना. मी तुम्हाला अगदी खरंच विश्वासाने सांगते की मी खरंच काही केलेले नाही, मी कोणतीही चूक नाही केली. आई खोटेच पेपर त्या माणसाला दिले होते. सुमित्रा रागानेच म्हणते की ठीक आहे तू जे काही खरं आहे ते नाही सांगणार, उद्या मात्र आपण जेव्हा रस्त्यावर येऊ तेव्हा मात्र कर तुला जे काही करायचं असेल ते. तेव्हा आता सौमित्र सुद्धा पुढे येतो. सौमित्र आईला शांत राहायला सांगतो. तेव्हा सुमित्रा ऐकायला तयारच नसते. ती म्हणते की नाही सौमित्र तू मात्र आता हिची वकिली करू नकोस, एकतर आयुष्यभर मी हिला आईची माया दिली आणि आता मात्र हिला हिची खरी आई जवळची वाटते. आता जानकीला हे टोकाचं बोलणं ऐकून खूप असं वाईट वाटतं, तिच्या अगदी जिव्हारी हे सर्व लागते. आता लताबाईला विचारीला तिला सुद्धा अगदी वाईट वाटतं. आता ती तर आता या घरामध्ये राहायला तयारच नसते, परंतु आपल्यामुळे मात्र आपल्या लेकीला इतकं सर्व काही आपल्या समोर ऐकून घ्यावे लागते हे बघून मात्र आता खरंच लताबाईला खूप असं वाईट वाटते. आता असं सगळे आरोप करून आता सुमित्रा लगेच आतमध्ये निघून जाते. सगळेजण आई आई करत असतात. सुमित्रा आता कोणाचं काही ऐकून घ्यायला तयार नसते. जानकीच्या डोळ्यात पाणी येते आणि जानकीची ती आता अवस्था बघून मात्र ऋषिकेशला सुद्धा खूप वाईट वाटतं. आता सुमित्रा ही रागाने आतमध्ये येऊन बसते. नाना आता सुमित्राच्या मागे येतात आणि सुमित्राला समजावतात की सुमित्रा अगं काय हे, अगं जरा शांत हो, कशाला तू इतकं टोकाचं बोललीस ग, जानकीला काय गरज होती तुला हे सर्व बोलण्याची. तेव्हा सुमित्रा रागाने म्हणते की कारण जानकी वागलीच तशी. अहो आपल्या घराचे जे ओरिजिनल पेपर आहे तर तिने त्या माणसाला दिलेले आहे आणि तिला मात्र त्याचं काहीच वाटत नाही आणि एकतर आता काही उपाय राहिलेला नाही आणि मग मात्र माझ्या आईच्या मागे सुद्धा हात धुवून लागली. तेव्हा नाना म्हणतात की हे बघ तू असं काय करतेस, कारण या अगोदर सुद्धा तुझी आई तशीच वागलेली आहे, तर म्हणून सगळ्यांनी मात्र तिला तसं विचारलं असणार आणि हे बघ आपली मुलं मात्र इतरांना कधी त्रास देतात का. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की यावेळेस मात्र त्यांचं चुकलं आणि विशेषतः म्हणजे जानकीचं खूप मोठी चूक झाली आणि हे बघा आपलं जर हे घर गेलं तर आता आपलं काय होईल याचा विचार सतत माझ्या मनामध्ये अगदी असतो. एकतर मला खूप टेन्शन येते ह्या विचाराने आणि खरंच त्या लोकांनी महिनाभरात जर आपल्याला घराच्या बाहेर काढलं तर मात्र आपण काय करणार आहोत याचा विचार तुम्ही केलास का. आणि हे बघा यावेळेस मात्र मी तुमचं काही एक ऐकून घेणार नाही. तेव्हा आता नानाही मनात म्हणतात की खरंच कुठे माशी शिंकली हेच कळायला काही मार्ग नाही. सुमित्रा लगेच रागाने उठते आणि परत नानांना म्हणते की जशी जानकी
तुम्हाला बरोबर वाटत होती तशी मला सुद्धा वाटत होती, पण आता मात्र सगळं काही अगदी उघड्या डोळ्यांनी स्वच्छ दिसत असताना सुद्धा मी तिच्यावर विश्वास नाही ठेवणार। तेव्हा आता नाना सुद्धा खूप वैतागतात आणि टेन्शन मध्ये येऊन सुमित्राला म्हणतात की सुमित्रा, अगं मग आता काय करायचं बरं? असंच वाद घालत राहायचं का? घरातील वातावरण आहे तर ते खराब करायचं का? तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अहो पण ते केलं कोणी तर त्या जानकीनेच ना, आणि जर मात्र तिने आपली बाजू कोर्टामध्ये सिद्ध नाही केली तर काय करायचं? त्या माणसांनी जर आपलं घर बळकावलं तर मात्र आपण कुठे राहणार आहोत, कुठे जाणार आहोत, याचा विचार तुम्ही केलात का? या विचाराने आता सुमित्राला आणखीन टेन्शन येते। नाना आता सुमित्राला समजावण्याचा खूप प्रयत्न करतात। त्यानंतर आता इकडे जानकीच्या खूप मनाला लागलेले असते। सुमित्रा आज जे काही बोलली त्यामुळे जानकी तर रडत असते, तर ऋषिकेश तिला समजावतो, हे बघ जानकी, तू विचार करू नकोस, हे बघ रडू नकोस, काळजी करू नको बरं, जानकी सर्व काही ठीक होईल। त्यावर आता जानकी म्हणते की ऋषिकेश, अहो कसं कसं होईल सगळं काही ठीक, आणि कसं शांत हो, म्हणजे हे बघा सगळं काही ठीक करण्यासाठीच मी आजीशी बोलत होते, आता माझ्यावर विश्वास उरलेला नाही, त्यामुळे आता जानकी खूप रडत असते। त्यावर आता ऋषिकेश जानकीला समजावतो की हे बघ जानकी, अगं तसे काही नाही, अगदी आईला मात्र आजीच्या प्रेमावरून ती सर्व आता तुला हे बोलले असेल किंवा ती आजीला शांत करण्यासाठी हे सर्व बोलली असेल। तेव्हा आता जानकी ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश, अहो तुम्हाला तरी तुम्ही काय बोलतात हे पटते का? आणि हे बघा आईने स्पष्टपणे सगळ्यांच्या समोर माझ्यावर आरोप केले की माझ्या आईला वाचवण्यासाठी प्रॉपर्टीचे पेपर्स आहे तर ते मास्कमॅनला मी दिलेले आहेत म्हणून, मग याचा अर्थ काय होतो की मी त्यांच्या नजरेत पडले म्हणून। त्यामुळे ऋषिकेश मला तर असं वाटतं की मी कुठेतरी चुकले म्हणून, मीच काहीतरी मूर्खपणा केला, खऱ्या प्रॉपर्टीचेच पेपर्स मी त्या माणसाला दिले नसेल ना। त्यावर आता लगेच ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी, अगं असं काही झालेलं नाही तर, अगं जानकी मी तर तुझ्या सोबतच होतो ती फाईल आपण त्या मास्कमॅनला देताने। तेव्हा आता लगेच जानकी विचारते की अहो मग ती माणसं आपल्या दारामध्ये आलीच कशी असेल? तर मला असं वाटतं की मलाच राहून राहून हे वाटतं की माझीच काहीतरी खूप मोठी चूक झाली, कारण ते पेपर्स अगोदर मी चेक करायला हवे होते, असा इतका मोठा निष्काळजीपणा मी कसा केला असेल, म्हणून जानकीला तर स्वतःची चूक वाटते आणि आज मात्र पुन्हा एकदा माझ्या घरावर टांगती तलवार आलेली आहे। तर ऋषिकेश जानकीला समजावते की हे बघ जानकी, असे काही झालेले नाही, आणि तूच जर स्वतःला असे हारून बसली तर मग काय होणार, आणि तूच जर स्वतःला अशी कोसत राहिली तर घरावर जी टांगती तलवार आलेली आहे तर तीच मात्र अगदी या घराचा घात करेल। त्यामुळे जानकी तू फक्त आणि फक्त आता लढण्याचा विचार कर आणि ह्या संकटातून वाचवण्यासाठी आपल्याला नक्की काहीतरी मार्ग सापडेल। तेव्हा जानकी विचारते की खरंच सापडेल का? तर ऋषिकेश म्हणतो की नक्की सापडेल, कारण आपण सगळेजण एकत्र येऊन प्रयत्न करतोय, आणि राहिला प्रश्न म्हणजे कोर्टामध्ये ती केस सुरू आहे तर सौमित्र मात्र लढतोय, तो आहे आपल्या सोबत, आणि हे बघ जानकी माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे की तो सगळं काही हँडल करेन म्हणून, तू फक्त आशा सोडू नकोस, अगदी स्वतःला तू काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल। आणि हे बघ ना जानकी, अगं तूच नेहमी म्हणत असते हार मानणं इतकं सोपं आहे, तर जानकी म्हणते की लढत राहणं हे खूप गरजेचं आहे। तर आणि हे बघ जानकी तू आता शांत हो, मी आलोच, असे बोलून आता ऋषिकेश बाहेर निघून जातो, आणि तेवढ्यात मात्र आता जानकीच्या मोबाईलवर ऐश्वर्याचा व्हिडिओ कॉल येतो। तर जानकी विचार करते की ह्या ऐश्वर्याने व्हिडिओ कॉल का केला असेल। तेव्हा आता जानकी व्हिडिओ कॉल उचलते आणि बोल असं रागाने म्हणते, तर ऐश्वर्या हसूनच म्हणते की हाय हाय जानकी, अगं कशी आहे, आणि मला माहितीच आहे तू नक्की टेन्शन मध्ये असतील, आणि काय ग जानकी कशी वाटली बरं तुला माझी खेळी? तेव्हा आता जानकी लगेच म्हणते की काय म्हणजे नक्की तुला काय म्हणायचं? तर ऐश्वर्या म्हणते की अगं तुला तर नाही समजणार, अगं एका महिन्यात तर तुम्हाला घर खाली करायचं आहे, त्याचं काय? तेव्हा आता जानकी म्हणते की ऐश्वर्या हे सगळं तू केलेलं आहे, आणि तुझं हे घाणेरडं स्वप्न आहे तर ते कधीही मी पूर्ण नाही होऊन देणार। तेव्हा ऐश्वर्या लगेच आता अगदी हसण्याचं नाटक करते, हसत असते, अगदी खुश आहे असं दाखवते, आणि आता ऐश्वर्या म्हणते की स्वप्न, अगं स्वप्न तर मी नाही तर तू बघते जानकी, आणि मुळात म्हणजे हे स्वप्न नाही तर हे सत्य आहे, अगदी कटू सत्य आहे ते, आणि हे बघ काय आहे, हे तुम्ही लोकांनी जर माझी मागणी मान्य केली असती तर आज मात्र तुमच्यावर ही वेळ आलीच नसती, पण काय करणार, कारण तुला खूप माज आहे, परंतु डोंट वरी, अगं तुझा माज कसा उतरवायचा हे मला चांगलंच माहिती आहे, आणि तसंही तुझा माज उतरवायला मला खूप आवडतं। आणि काय ग जानकी, बाय द वे माझा प्लॅन तुला कसा वाटला बरं? आणि अगं जानकी तुला माहितीच आहे ते माझा प्लॅन सक्सेसफुल सुद्धा झाला, अगं जानकी मी तर जिंकलेच, आणि हे बघ आता ही जी काही आनंदाची घडी आहे तर ती मला अगदी एन्जॉय सुद्धा करायची आहे, तर परंतु तू मात्र जानकी, अगं तू मात्र अशी रडत राहा,
म्हणून आता रडण्याचं जे काही नाटक आहे ते मात्र आता ही ऐश्वर्या करत असते आणि अगदी गुमसून हमसून रड, कारण मागच्या वेळेस तू आणि ऋषिकेश आणि ओवी ह्या तुम्हाला तिघांनाच वनवास भोगावा लागला होता, परंतु आज मात्र फक्त आणि फक्त तुझ्यामुळे प्रत्येक रणदेवांना आता शेवटी तुझ्यामुळे घराच्या बाहेर पडावं लागेल आणि त्यांना वनवास भोगावा लागेल. तर आणि जेव्हा तुमच्यावर वनवासाची वेळ येईल त्यावेळेस फक्त आणि फक्त मी गाणं गाणार आहे. तर आता मात्र गाणं मी असं गाणार आहे तर अगदी नाचून. तेव्हा मात्र आता जानकी जे काही गाणं ह्या ऋषिकेश आणि ऐश्वर्या या दोघांचं लग्न असतं तेव्हा म्हणलेले असते की नाही नाही माफी नाही, या गुन्ह्याला माफी नाही. आता मात्र मस्त बेडवरती अगदी नाचत अगदी डान्स करत ती गाणं म्हणायला सुरुवात करते आणि जानकीला विचारते की काय ग जानकी, आता कुठे तू राजमहालाची कहाणी सांगणार आहे? तर आता कोणत्या राजमहालाची तू कहाणी सांगणार आहे, कारण तुझा राजमहल तर. आणि तेव्हा जानकी रागानेच मात्र फोन कट करते आणि तेवढ्यात तेथे ऋषिकेश पुन्हा येतो. ऋषिकेश म्हणतो की जानकी. तेव्हा आता जानकीचा चेहरा पूर्ण उतरलेला दिसतो. ते जानकी ती टेन्शनमध्ये दिसते. तर ऋषिकेश विचारतो की जानकी काय झालं? आत्ताच मी तुला सांगून गेलो की आता तू अगदी उमेद असे हारून बसू नकोस, तू काही टेन्शन घेऊ नको, सगळं काही ठीक होईल. पण आता लगेच तुझा चेहरा का इतका पडला? तर आता जानकी म्हणते की 1 महिन्याच्या आत आपल्याला हे घर सोडावं लागेल असे सांगण्यासाठी जी दारावर आपल्या माणसं आली होती ती माणसं मात्र ऐश्वर्याने पाठवलेली होती. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की काय बोलतेस? तर ऐश्वर्या म्हणते की हो, आत्ताच तिचा फोन येऊन गेला. तर ऋषिकेश आपण तिची सेटलमेंट आहे तर ती मान्य केली नाही, त्यामुळेच तिने हे सर्व केलेलं आहे. तर तेव्हा आता ऋषिकेशला खूपच राग येतो. ऋषिकेश आता भडकतो आणि म्हणतो की हे बघ, मी त्या ऐश्वर्याला नाही सोडणार, कारण मात्र आता त्या ऐश्वर्याची इतकी मजल गेलीच कशी, म्हणून आता रागाने ऋषिकेश जायला निघतो. परंतु जानकी मात्र आता ऋषिकेशचा हात धरून त्याला अडवते. जानकी म्हणते की तुम्ही तिकडे जाऊन काय करणार आहेत? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की मी तिला जाब विचारणार आहे. जानकी हे बघ, आपण तिचं काय बिघडवलं होतं? आपल्या विरोधात हे सगळं काही केलं आणि आपल्या विरोधात जे काही कुरापती ती करत असते ते काही तिच्या थांबत नाहीत. आणि हे बघ, आपण तिचा पूर्ण वाद अगदी पलटून लावलेला आहे, तरी सुद्धा ती कुरापती करणं काही थांबवत नाहीत, मला त्रास देणं ती थांबवत नाही. तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश शांत व्हा. ऋषिकेश म्हणतो की त्रास देणं काय असतं हे मात्र मी तिला दाखवतोच. आणि आता मात्र तिने आता जे काही उत्तर दिलेलं आहे तर तिच्याच भाषेमध्ये तिला उत्तर देण्याची वेळ मात्र आता आलेली आहे. तर तेव्हा आता जानकी ऋषिकेशला अडवते आणि म्हणते की प्लीज ऋषिकेश माझं ऐकून घ्या, तुम्ही कुठेही जाणार नाहीत. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी, आता जर जावं लागेलच. ऐश्वर्याला मात्र तिची जागाही दाखवावीच लागेल, कारण ती बाई आहे तर ती आपला अंत पाहते. तिला मात्र पळताभुई केल्याशिवाय मी स्वस्त नाही बसणार. तर जानकी विचारते की ऋषिकेश तुम्ही काय करणार आहात? आणि हे बघा ऋषिकेश, तिने जर रागाच्या भरात काही केलं तर आता काय होईल, कारण जो काही कोर्टामध्ये तिने व्हिडिओ दाखवला होता तर त्याचं काय परिणाम झाले हे तुम्ही बघितलेस ना. आणि हे बघा ऋषिकेश, तिला हेच हवं आहे तर ती मुद्दाम आपल्या विरुद्ध चितवते आणि तिला अगदी याचा फायदा करून घ्यायचा असतो. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी मग काय करायचं, आपण फक्त योग्य वेळ येण्याची वाट बघत बसायचं का? तेव्हा जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, योग्य वेळ येण्याची आपण संधी साधून लगेच फायदा उठवायचा आणि ती चालून आलेली योग्य संधी मात्र आपण सोडायची नाही. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी हे बघ, आता मात्र माझ्यातील संयम अगदी संपत चाललेला आहे. ती जी काही ऐश्वर्या आहे ती इतकी राक्षसी कसं वागू शकते? त्यावर आता जानकी म्हणते की कारण तीच तिची वृत्ती आहे. तर जानकी म्हणते की हे बघा, सगळ्यात अगोदर मात्र आपल्या हे लक्षात घ्यायला हवे की ती जी काही आहे ती माणसं कोण होती, ती खरी होती किंवा खोटी होती, आणि मुळात म्हणजे त्यांनी आपलं ऑफिस ताब्यात घेतलं की नाही याचा आता अंदाज आपण घ्यायला हवा. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की बरं ठीक आहे, मी आता लगेच ऑफिसला जाऊन येतो. काय खरं आणि काय खोटं हे जे काही तिकडे गेल्याशिवाय काही कळणार तर नाहीच. म्हणून आता ऋषिकेश आणि सारंग मात्र ऑफिसला येतात. तर आता तेथे सयाजीरावांची ही माणसं असतात. आता ते मात्र आता ऋषिकेशला अडवतात आणि म्हणतात की कुठे चाललात? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की ऑफिसला. म्हणजे कुठे चाललो असे का विचारतात? तेव्हा आता तो माणूस आहे तर तो म्हणतो की ते कालपर्यंत तुमचं ऑफिस होतं, आता मात्र आज ते ऑफिस तुमचं नाही, आता मात्र तुम्ही घरचा रस्ता धरायचा. तेव्हा आता सारंग म्हणतो की काय रे, काय बोलतो? अरे आणि कोण आहे तू बोलणारा आणि आम्हाला अडवणारा? आमचं ऑफिस आहे, आम्हाला आज जाऊन दे. तेव्हा आता तो गुंड सारंगला म्हणतो की हे बघ, जास्त झिंजासारखं मात्र अगदी तडतड करायचं नाही. एकदा मी तुम्हाला सांगितलं तर नीट अगदी घरी निघायचं, येथे रुबाब नाही करायचा. म्हणून ते आता सारंग आणि ऋषिकेश या दोघांना अगदी त्या ऑफिसमधून ढकलून देण्याचा प्रयत्न करत असतात.
त्यावर आता ऋषिकेश त्यांना धमकावतो की पहिली गोष्ट की तुम्ही हे असले आरोप मात्र आमच्यावर नाही करू शकत, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला 1 महिन्याचा वेळ मिळालेला आहे, त्यामुळे आता मात्र 1 महिना वेळ आमच्याकडे आहे, म्हणून आम्हाला आता जाऊन द्या. तेव्हा आता तो लगेच गुंड आहे तर तो म्हणतो की हो, मग तुम्ही ते काय करायचं की ऑफिसमध्ये जायचं आणि आमच्या माणसाची जी काही परमिशन आहे तर ती परमिशन तुम्ही घेऊन यायची आणि मगच आतमध्ये जायचं. तर तेव्हा आता सारंग म्हणतो की तुमचा कोणता साहेब, तुमच्या साहेबाला आम्ही नाही ओळखत, बाजूला हो, आम्हाला आज जाऊन दे. तेव्हा आता ती गुंड म्हणतात की तुम्ही आज जाऊन मात्र काय करणार आहात बरं, मी आतमध्ये कुलूप लावलेला आहे. तर तेव्हा आता सारंग म्हणतो की हो, मी कुलूप तोडणार आणि आज जाणार. तर तेव्हा तो गुंड आता सारंग आणि ऋषिकेशला अडवतो आणि एकदा सांगितलं की मी तुम्हाला आतमध्ये नाही जाऊन देणार, तर सारंग म्हणतो की बाजूला हो, आम्हाला आज जाऊन दे. तेव्हा तो गुंड म्हणतो की नाही जाऊन देणार, म्हणून सारंग आणि ऋषिकेश त्या माणसावर धावून जातात. आमचं ऑफिस आहे, आम्हाला आज जाऊन द्या. सारंग आणि त्या माणसामध्ये चांगली झोपलेली असते तर ऋषिकेश त्यांना सोडवतो आणि त्यांना धमकावून म्हणतो की बास करा आणि आता जे काही आहे ते म्हणजे येथे नाही तर आता बघू काय करायचं आहे. तर तेव्हा आता ऋषिकेश सारंगला म्हणतो की चल सारंग. सारंग म्हणतो की दादा आपलं ऑफिस आहे, आपण काय इथून जायचं. ऋषिकेश म्हणतो की नाही सारंग, ते लोक त्यांना जे काही सांगितलेलं आहे तर तेच करणार, इथे थांबून मात्र काही उपयोग नाही, चल. म्हणून सारंग आणि ऋषिकेश घरी निघून जातात. त्यानंतर आता संध्याकाळ झालेली असते आणि आता जे काही हे घडलेलं आहे तर त्यासाठी एक प्रस्ताव म्हणून जानकीने ठेवलेला असतो आणि नाना त्या प्रस्तावाबद्दल सगळ्यांना सांगत असतात. तर आता सुमित्रा विचारते की कसला प्रस्ताव आहे. तेव्हा आता लगेच हे जे काही घडलेलं आहे तर त्यावर मात्र आता एक उद्योग सुरू करायचा असे जानकीने ठरवले. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की काय बोलतात, अहो उद्योग. तर जानकी म्हणते की हो आई, अहो आपण हे जे काही घडले त्यातून सावरण्यासाठी एक मोठा उद्योग सुरू करायचा, त्यासाठी माझं काही सेविंग सुद्धा आहे आणि काही माझे दागिने सुद्धा आहेत, ते जर विकले तर पैशाची जी काही अरेंजमेंट आहे तर ती होऊन जाईल. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की काय बोलतेस, म्हणजे आपण आपले दागिने मोडायचे. अगं जानकी, ते आपलं श्रीधन आहे. तर जानकी म्हणते की आई हो, मला माहिती आहे ते आपलं श्रीधन आहे, परंतु आपलं हे श्रीधन आपल्या घरासाठी, आपल्या संसारासाठी उपयोगी पडणार असेल तर आपण त्याला मोडण्यात काय म्हणजे अर्थ आहे. तर काही हरकत नाही, आपण आपले दागिने मोडूयात. आणि काय ग अवंतिका, तुला काय वाटतं. तर अवंतिका म्हणते की हो अगदी बरोबर. तेव्हा आता सुमित्रा सुद्धा आईला समजवतो की हे बघ आई, वहिनी एकदम बरोबर बोलते, एकदा की सगळं काही अगदी पहिल्यासारखं झालं तर मात्र आपले जे काही मोडलेले दागिने आहेत तर ते आपण परत घेऊयात. तेव्हा जानकी म्हणते की हो आई, अहो सुमित्रा भाऊजी एकदम बरोबर बोलतात, कारण हे बघा एकदा तुम्ही आपल्यावर विश्वास ठेवा, आपलं हे जे काही संकट आलेलं आहे त्या संकटातून आपल्याला आता मार्ग सापडला, त्यातून आपण बाहेर पडलो तर सगळं काही आपलं छान होईल. आणि कितीही काही झाले तरी सुद्धा हे जे काही घर आहे तर ते शेवटी मी हाताच्या बाहेर नाही जाऊन देणार आणि आपल्या घरातील कुणालाच घराच्या बाहेर मी पडून देणार नाही. सगळं काही आहे तर ते मी अगदी व्यवस्थित ठेवेल. अवंतिका म्हणते की जानकी बहिणी फक्त आणि फक्त त्यांचं एकटीचं श्रीधन नाही देणार, मी सुद्धा त्यांना देणार आहे. तर माझ्याकडे जेवढे दागिने आहेत ते सगळे दागिने मी देणार आहे. तर तेव्हा नाना म्हणतात की एवढंच काय, माझ्याकडे सुद्धा जे काही शिल्लक आहे ते सुद्धा मी देतो की. आता आजी मात्र हे सगळ्यांचं बोलणं चोरून ऐकत असते. तर सारंग म्हणतो की नाना आणि आई, मी सुद्धा माझ्या परीने जेवढं होईल तेवढं करतो. तेव्हा जानकी खुशून म्हणते की बघितलंस का आई, आत्ताच हा म्हणता भांडवल तर इथे तयार सुद्धा झालं, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. सगळ्यांचं जर आता ह्या मदतीला थोडा हातभार लागला तर आता अगदी तो धंदा उभा राहील आणि त्यातून मुबलक जे काही पैसे येतील आणि त्यामुळे आपला एक छोटासा असा नवीन व्यवसाय सुरू होईल. आणि जानकी ऋषिकेशला सगळ्यांच्या समोर विचारते की तुम्हाला हे सर्व पटते का. तर ऋषिकेश खुश होत म्हणतो की काही हरकत नाही जानकी, आणि मी आहेच ना तुझ्या सोबत, मला जेवढं काही जमेल तेवढं तर मी करेलच. तर सौमित्र म्हणतो की हे बघ, गावामध्ये रणदिवे कुटुंबाचा गुडवेल सुद्धा आहे, म्हणजे आपण एखादा नवीन बिझनेस सुरू करायचा असेल तर आपल्याला गावातील लोक सुद्धा नक्की मदत करतील. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो नक्की साथ देते, कारण नानांनी ह्या लोकांसाठी खूप काही केलेलं आहे. तर आता मात्र आई आणि नानांचे पुण्याच आपल्याला हे सगळ्यातून तारून नेईन. तर तेव्हा नाना म्हणतात की हे पग मदतीने फक्त भागणार नाही, तर कुटुंब म्हणून आपल्याला ही जी काही आपली वेल आहे तर फुलवली पाहिजे आणि आपल्या एकीचं बळ मात्र सगळ्यांना मात्र दाखवून देऊन आपली मूठ अशी घट्ट एकत्र बांधून ठेवली पाहिजे. त्यावर आता जानकी म्हणते की हो आता तर दाखवूनच द्यायचं रणदिवे कुटुंब काय आहे ते. तर सगळेजण खुशून एकत्र येतात. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता सगळेजण बिझनेस तयार करण्यासाठी एकत्र येतात आणि सगळेजण दागिने आता एकत्र आणून जानकी त्याची मोठे अगदी गाठोडे बांधते. सौमित्र म्हणतो की वहिनी, अगं आपण बिझनेस तर आता करण्याचं ठरवलं, एकत्र येऊन तो अगदी करायचा आहे, त्यासाठी एकत्र सुद्धा आलो, परंतु बिझनेस मात्र आपण कुठला करायचा आहे बरं.
आता जानकी म्हणते की ठरलं, आपण मसाल्याचा बिझनेस करूयात. तर सुमित्रा म्हणते की हे बघ, तू यामध्ये मनापासून प्रयत्न करणार आहे, मग आता नक्की त्यात यश तुला मिळेलच. आता आजी मात्र ऐश्वर्याला सगळं काही फोनवर सांगून देते. आजी म्हणते की अगं, नवीन बिझनेस करणार दुसऱ्या कंपनीच्या नावाने. तर हे ऐकून ऐश्वर्याला घाम फुटतो. ऐश्वर्या म्हणते की नाही, मी असं नाही होऊन देणार. म्हणून जानकीने ते दागिने सगळे कपाटात ठेवलेले असतात. आता मात्र मास्कमॅन मात्र रात्री येतो. जानकी आणि ऋषिकेश झोपलेले असतात आणि तो दागिने घेऊन जातो. तेव्हा आता जानकीला जाग येते. जानकी पाहते आणि लगेच ऋषिकेशला उठवते की तेथे कोणीतरी होते. दागिने. आता दागिने जेव्हा ती कपाटात पाहायला जाते तर दागिने तेथून अगदी घेऊन गेलेला असतो तो मास्कमॅन. जानकी जोरात ओरडते की दागिने कपाटात नाही. तर ऋषिकेश मात्र आता अगदी धावतच पाठलाग करत असतो. तेव्हा मित्रांनो, पुढे काय होईल हे बघण्यासाठी मात्र आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.